नमस्कार. आज आपण परत मागे राहिलेलं जे सीस्केपचं पेंटिंग आहे, ते कंप्लीट करायला घेणार आहोत. म्हणजे पुढची स्टेप घेणार. आजच्या आज काय ते लगेच कंप्लीट होणार नाहीये. तुम्ही आता बघताय, हा रंग एवढा वाळलेला नाहीये, पण तेवढा ओलसर थोडासा कडेचा राहिलेला आहे. आणि वाळत आलेला रंग या रंगापर्यंत पोचलेला आहे. शेवटी आपण निळ्या रंगाला थोडासा लाईट शेड दिलेली होती शेवटपर्यंत येताना, त्याप्रमाणे हा रंग असा झालेला आहे. आता पुढची स्टेप आपली सिस्केप पेंटिंगची म्हणजे नंबर 4चा फ्लॅट अँग्युलर ब्रश घेऊन आपण रंगाचं नियोजन करणार आहोत. जे रंग आपल्याला संदीप प्रकाशाचा रंग देतील आणि जे रंग उठावदार दिसतील, जे सूर्यप्रकाश आपल्याला दाखवून देतील, जे रंग असे असतील की जे काय म्हणतो आपण की त्यांच्या थ्रू आपल्याला अनामिक हुरहुर जी संध्याकाळच्या वेळेला होते ती, आपल्याला दाटून येणारा अंगावर येणारा थोडासा काळोख, उतरत गेलेला जो सूर्यप्रकाश आहे त्याचा आविष्कार म्हणजे संधी प्रकाश, जो समुद्रावर, आकाशावर, थोड्याशा लाटांवरती, ओहोटीच्या पाण्यावरती आणि समुद्राच्या कडेला असलेल्या थोड्या वाळूवरती जी ओलसर आहे त्यावर दाखवायचा आहे. तर यानुसार आपण रॉ सिएन्ना, रॉ अंबर आणि टायटॅनियम व्हाईट हे 3 रंग घेतलेले आहेत काढून, ज्याचं आपल्याला पहिलं ब्लॉकिंग करायचं आहे. तर अर्धन कलर नेहमी ब्लॉकिंगसाठी उपयोगी येतात, की ते आपल्याला बरोबर कळतं की आपण हा रंग इथे आणि हा रंग इथे द्यायला पाहिजे. हे आकाशाचं पेंटिंग कंप्लीट झालेलं आहे बॅकग्राऊंडमध्ये. ह्याला आता आपण दुसरी स्टेप म्हणजे ब्लॉकिंग करणार आहोत, जी पेंटिंगची पहिली स्टेप असणार, ऑइल पेंटिंगची पहिली स्टेप असणार. तर त्यानुसार आपल्याला रंग आखून घ्यायचा आहे की आपल्याला कुठला कुठे करायचा आहे म्हणून. त्यासाठी रॉ अंबरमध्ये, रॉ सिएन्नामध्ये थोडासा रॉ अंबर, अगदी किंचित रॉ अंबर एवढा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि सूर्यप्रकाशाच्या रंगासाठी आखीव रेषा निर्माण करायची आहे. इथे आपली क्षितिज लाईन आलेली, क्षितिजाची लाईन आलेली आहे, हॉरायझन लाईन. इथे बरोबर मधली जागा वरपर्यंत, मध्यापर्यंत सोडून आपल्याला एक हा असा जाणारा फटकार आहे. एक हा या साईडनी असा जाणारा फटकार आहे. त्यानंतर असा येतो. हा इथून देखील हा असा येणार आहे. यामध्ये अशी आपण आखून घेऊया. ओके, इथे जास्त आहे या बाजूला कमी आहे. आता जास्तीत जास्त पांढरा रंग आपल्याला रॉ सिएन्ना मध्ये मिक्स करायचा आहे. हा केलेला आहे.
माझ्याकडून स्टेप बाय स्टेप करताना नेहमी फक्त स्टेप्सकडे लक्ष द्या आणि रंग कुठले वापरते, किती प्रमाणात वापरते त्याच्याकडे लक्ष द्या. ज्या वेळेला तुम्ही पेंटिंग करता, तुमचं तुम्ही पेंटिंग करता, त्यावेळेला कितीही म्हटलं तरी देखील आज मला हा स्वतःला आलेला अनुभव आहे की थोडाफार फरक 19-20 या प्रमाणामध्ये बदलतो आणि त्यामुळे थोडीशी छटा वेगळी येते. परंतु काय करायचं आहे हे नक्कीच आपण लक्षात ठेवलं तर आपला रंग वेगळा आल्या कारणाने हे स्वतः पेंटिंग हे आपलं स्वतःचं कॉम्पोजिशन ठरतं, स्वतःची आर्ट ठरते. आपण काहीतरी केलेलं आहे हा आनंद देऊन जाते. बरं, आता हा रंग आपल्याला इथे खालती द्यायचा आहे, जो लाईट शेडमध्ये. त्याची आपण आखणी करून घेत आहोत रंगांची. बघा, आणि त्याच्याबरोबर हा इकडचा रंग ब्लेंड करून घेतला आहे कडेने, जसा हा. ब्लेंड करताना कुठेही हार्श रेषा दिसता कामा नये, धब्बा येतो म्हणून ती दिसता कामा नये. ऑइल पेंटमध्ये सहजा नाही दिसत, पण बाय चान्स आपल्याकडनं राहून गेलं तर ती ब्लेंड करायला पाहिजे म्हणून सांगते. इथे पुढे आपल्याला इथे चमकदार रंग मुद्दामून द्यायचा आहे, जिथे आपण मी रंगाची ही दाखवून देते की ह्या इकडे जागा आहे की जिथे आपल्याला सूर्यप्रकाश प्रकर्षाने दाखवायचा आहे. बरं का? आणि हे आपण कडा ह्याची ब्लेंड करून घेत आहोत. पण इथे मधून जे निळं आकाश दिसतंय ते दिसू द्या. हा ढगांचे हे रंग आहेत, त्यामुळे मागची बॅकग्राऊंडचा ब्ल्यू कलर मधून मधून दिसला तर ते नॅचरलच दिसेल. ज्या वेळेला अनेक कुक म्हणजे घरातल्या बाईपासून ते हॉटेलचे कुक एकच डिश वेगवेगळ्या पद्धतीने करतात किंवा वेगवेगळी लोक एकच डिश करतात, त्यांच्या हाताला जशी वेगळी चव येते. नेहमी आपण म्हणतो ना, अरे तुझ्या हाताला जास्त वेगळी चव आहे बरं का, सेम गोष्ट मी केली तर ही चव येणार नाही. असंच काहीतरी पेंटिंगच्या बाबतीत पण घडतं. मला खूप वाईट वाटायचं की अरे बापरे, माझं पेंटिंग चुकतंय की काय. पण असेच एक आर्टिस्ट होते, त्यांनी मला सांगितलं, म्हणजे मी त्यांच्या व्हिडिओमधनंच बघितलं की नाही, हे तुमचं स्वतःचा आविष्कार, स्वतःचं कॉम्पोजिशन, स्वतःचं पेंटिंग तयार होतं. त्यामुळे तुम्ही फक्त लक्ष काय द्यायचं की कुठलं पेंटिंग करताना कुठला रंग, किती कसं ब्लेंडिंग करायचंय, कुठले ब्रश वापरायचे आणि तुम्हाला हवे असलेले रंग तुम्ही किती प्रमाणात घेणार आहात. मुख्य म्हणजे ब्लेंडिंगकडे भर द्यायचा आहे. आता आपल्याला कळलेलं आहे की आपण प्रकाश योजना कुठून ते कुठपर्यंत दाखवणार आहोत. त्यामुळे रेषा जी आखलेली आहे ती आपण आधी ब्लेंड करून घेणार आहोत खालच्या बाजूला, की इथून आपल्याला सूर्यप्रकाशाचा रंग दाखवायचा आहे. हा रंग अर्धवट वाळला पाहिजे आणि मगच आपल्याला ते पुढच्या रंगामध्ये त्याचं ब्लेंडिंग नीट करता येणार आहे.
त्यामुळे आपल्याला या कलरला वाळण्यासाठी वेळ थोडासा द्यावा लागणार आहे, एखाद दिवस. पण नेहमीच्या प्रमाणे नेहमी सांगते तुम्हाला, विसरणार नाही. पण जर स्वतः विसरले मी सांगायला, तर तुम्ही कधीही हे विसरू नका. जेव्हा पेंटिंग आवरतं घ्याल, पहिल्यांदा आपला ब्रश साफ करून ठेवून द्यायचा. सगळ्यात मोठा भाग आहे तो. आता तुम्ही मला म्हणाल, हे तू का काढलंस? इथे अजून डार्क कलर थोडासा लागणार आहे म्हणून. पण हा रंग जास्त सप्पल करून घ्यायचा आहे, बरं का. घट्टपणा दिसता कामा नये. रंगामध्ये सप्पल असलेला डोळ्याला दिसला पाहिजे आणि तो तसाच वाळला पाहिजे. आता हा कडेने आपण ब्लेंड करून घेऊया. ही जी कड आहे पसरून घेऊया. हे बघा, पुढे आपल्याला इथे जरूर जर लागली तर ऑकर येलो कलर घ्यावा लागेल, सूर्यप्रकाश दाखवताना थोडासाच, पण तो आपल्याला घ्यावा लागेल. तो या डिस्क्रिप्शनमध्ये मी नमूद करत आहे. खालती पसरलेला रंग समुद्राचा आपल्याला ब्लेंड करून घ्यायचा आहे. रॉ सिएन्नामध्ये पांढरा रंग मिक्स करून इथे रंग देऊन घेऊया, पट्टा काढून. थोडा डावाळला एक काही तासांनी बघून ब्लेंड करून घ्यायचा तो रंग, म्हणजे तो तसाच्या तसा राहतो. ब्लेंड आधी करून पसरवून घ्यायचा. हे ब्लेंडिंग मेनली पातळ भागामध्ये करायचं, त्यामुळे ते थोडंसं त्यावेळेला केलं तरी हरकत नाही. कडा दिसता कामा नयेत, त्या मर्ज झाल्या पाहिजे. दोन रंग आरामात एकमेकांमध्ये मिसळलेले दिसले पाहिजेत. अगदी लहान बाळाला आंघोळ घालताना कसं अलगदपणाने आपण हाताळू त्याला, तेवढ्या अलगदपणे आपल्याला ब्रश सांभाळता आला पाहिजे. अगदी ब्रश हातामध्ये आहे नाही या प्रकारे तर तो चांगला ब्लेंड करू शकू. येईल. मलाही येत नव्हतं, प्रयत्न केला की येईल. प्रयत्नाने येतं.
रंग किती आतमध्ये मर्ज झालेला आहे हेही तेवढंच महत्वाचं आहे बरं का. प्रत्येक वेळेला खूप ऑइल घेऊन, लिन्सीड ऑइल घेऊन आपण रंग द्यायचे नाहीयेत. आपल्या रंगांमध्ये ॲज इट इज जास्त प्रमाणामध्ये लिन्सीड ऑइल आहे, त्यामुळे कोरड्या ब्रशवरती नुसतं रंग घेऊन सुद्धा आपल्याला ब्लेंड करता येतं. अगदीच कुठे ब्रश फार कोरडा झाला तर आपल्याला मात्र थोडंसं लिन्सीड ऑइल पाण्यासारखं ब्रशवर घेऊन मग आपल्याला करावं लागतं ब्लेंडिंग, नाहीतर आपोआप येतं. नेहमी स्ट्रोक देताना असे स्ट्रोक द्यावे की जिथे फरफटे येणार नाहीत. बघा, सध्या आपण इथेच थांबूया, कारण आपल्याला परत ह्याच रंगावरती रंग द्यायचा आहे. त्यामुळे हा रंग अर्धा आता जेवढा ओलाय त्याच्या अर्धा तो थोडासा वाळला गेला पाहिजे, तरच आपण त्याच्यावरती परत थोडा रंग देऊ शकतो, ब्लेंड करू शकतो. नाहीतर मग असे धब्बे धब्बे दिसतील, ते बरोबर दिसणार नाही. भेटूया काही वेळाने. नमस्कार.